ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूया। एसटी प्रवास आता महाग होण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्य सरकारने दिलेत। एसटीच्या भाडेवाढीमध्ये 14.95% वाढ करण्याचा प्रस्ताव महामंडळाने ठेवला असून राज्य सरकार त्यावर निर्णय घेणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे। आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन शाळा नोंदणी सुरू झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती आहे। यावेळी अर्जासोबत कोणतीही कागदपत्र अपलोड करावी लागणार नाहीत। मुख्याध्यापकांकडून कागदपत्र तपासून प्रवेश निश्चित केला जाईल। क्रिसमस आणि नवीन वर्षासाठी अवघे काही दिवस उरले असताना भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधीच तयारी करण्यात आली आहे। मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी 48 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। नववर्षानिमित्त आयोजित पार्ट्यांवर रायगड पोलिसांची कडी नजर असून विशेष पथकं तयार करण्यात आलेली आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये आढळून आलेल्या अंमली पदार्थांसोबत आणि त्या संदर्भात 2 वर्षात एकूण 30 गुन्हे दाखल झालेले आहेत। यात एकूण 40 जणांना अटक करण्यात आली आहे। मत्स्य विभागाकडून मच्छीमार नौकांसाठी ट्रान्सपॉन्डर बसवण्याचं दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झालंय। पहिल्या टप्प्यामध्ये 350 यंत्र बसवल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 850 यंत्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 2000 नौकांवर ट्रान्सपॉन्डर बसवण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मालमत्ता कर वसुलीचा धडाका कल्याण डोंबिवली महापालिकेने लावलाय। कर न भरणाऱ्या करदात्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे। 2024-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात महापालिकेने 798 कोटींचे मालमत्ता कर वसुलीचं लक्ष्य ठेवलं होतं। मार्च ते नोव्हेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये पालिकेला केवळ 223 कोटींची कर वसुली करता आली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये मोफत रक्त तपासणीसाठी नियुक्त कंत्राटदाराबरोबर केलेला करार संपुष्टात आलाय। त्यामुळे कंत्राटदाराने आपल्या दवाखान्यामध्ये मोफत रक्त तपासणी सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम हाती घेतलं असून स्मारकाची 2 टप्प्यांमध्ये उभारणी करण्यात येते। पहिल्या टप्प्यातील 99% काम पूर्ण झालं असून उर्वरित काम येत्या 15 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे। जानेवारीमध्ये स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करून स्मारक सर्वसामान्यांसाठी खुलं करण्याचे MMRDAचे नियोजन आहे। मुंबई वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीचं आयुष्मान संपत आल्यानं तिचा प्रवास लवकरच संपुष्टात येणार आहे आणि यामुळे विरार वैतरणा दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्या 7 ते 8 हजार प्रवाशांच्या सुरू असलेल्या हालात खरं तर आणखी भर पडणार आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या परीक्षेच्या संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी प्रथम नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। मुंबईमध्ये अनेक घरांमध्ये स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यात आलेले आहेत, पण हे मीटर बसवल्यापासून वाढीव वीज बिल येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत। त्यामुळे विद्युत मीटर बसवण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना पत्र पाठवून केली आहे। शहरातील अनेक भागांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा स्तर ढासळल्यानं प्रदूषणात वाढ झाली आहे। दक्षिण मुंबईमध्ये हवेचा स्तर सर्वाधिक खराब असल्याची नोंद झाली आहे, तर कुलाबा आणि भायखळ्यात हवेचा स्तर धोकादायक नोंदवण्यात आला आहे। राज्याच्या विकासाला गती देणारा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे। या महत्त्वाकांक्षी महामार्गाच्या इगतपुरी आमने 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालंय। सध्या महामार्गावर पेंटिंग करणं, वाहतुकीची चिन्ह लावणं, लेन कटिंग, मार्किंग, क्रॅश बॅरियर उभारण्याचं काम सुरू आहे। ते पूर्ण झाल्यानंतर हा टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे। पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी मेट्रोचं जाळं विकसित केलं जात आहे। सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे या मेट्रो मार्गांचा विस्तारही केला जाणार आहे आणि या विस्तारित मेट्रो मार्गावर एक नवीन स्थानक तयार होणार आहे। भाजपनं विधानसभेतील आपल्या मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली आहे। भाजपनं आमदार रणधीर सावरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे। याआधी आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी सांभाळली आहे। विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांचा पराभव झाला, तर दुसरीकडे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडली आहे। भाजपकडून देखील माजी नगरसेवकांना पुन्हा स्वगृही घेण्याबाबत 2 मतप्रवाह निर्माण झाले। मात्र महापालिका निवडणुकीमध्ये पालिकेवर वर्चस्व कायम ठेवण्याचं असल्यास या माजी नगरसेवकांशिवाय गत्यंतर नाही अशी चर्चा रंगली आहे।
कोणी मंदिरात जातात, कोणी मशिदीत जातात, कोणी बुद्ध विहारात, कोणी चर्चमध्ये जातात, तर प्रत्येकाची प्रार्थनेची पद्धत वेगळी आहे. पण सगळे भारतीय आहेत. भारतीयत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा संबंध हिंदू संस्कृती, इतिहास आणि भाषासोबत आहे. सिंधू खोऱ्यातून जे आले ते हिंदू इतका सोपा त्याचा अर्थ आहे, असं नितीन गडकरी हिंदुत्वाबद्दल बोलताना म्हटलंय. मंत्रिमंडळाचं खातेवाटप पुन्हा लांबणीवर गेलंय. खातेवाटपाच्या मुहूर्त अधिवेशन संपल्यावरच असल्याची माहिती खरं तर न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. तर खातेवाटप मुंबईतच होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अधिवेशन सुरू झाल्यानंतर 2 दिवसांनी काल अजित पवारांनी अधिवेशनात हजेरी लावली. मात्र खातेवाटपावरून अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. एसटी प्रवासासाठी 14.95% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाला दिल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे. दरम्यान या भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांची गती वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. नागपुरात झालेल्या युनिफाईड कमांडच्या विशेष बैठकीत गडचिरोलीमधील रखडलेल्या प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये अमित शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून शहांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उल्हासनगरमध्ये अमित शहांच्या वक्तव्याचा आंबेडकर अनुयायांनी निषेध केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अमित शहांचा जोरदार निषेध करत घोषणाबाजी केली. तर सकाळपासूनच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रांमध्ये पाहतोय. त्यापुढे देखील बातम्यांचा ओघा असाच सुरू राहणार आहे. मात्र त्याच दरम्यान एक महत्त्वाची आठवण तुम्हा सर्व प्रेक्षकांना करून द्यायची आहे. या सर्व प्रकारच्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये देखील पाहू शकताय. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे. आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि आता